सत्यं ब्रूयात् प्रियं ब्रूयात् ब्रूयात् सत्यमेव प्रियं च नामृतं ब्रूयात् एष धर्म सनातनः भगवान् भगवान् कृष्ण महाराज जगद्गुरु तुकोबांचा तुकोबा हे नेहमी सत्यवचनी होते आणि सत्याची काय योग्यता आहे हे वर्णन करताना आमचा अभंग आणि ते म्हणतायत सत्याम्हामनी नोहे गाबाळाचे आम्ही सत्यवादी आहोत. माणसानी नेहमी सत्य बोलावं. धर्माने सुद्धा पहिली आज्ञा काय दिली? सत्यम वद धर्मं चर. धर्माने वागा आणि सत्य बोला ही धर्माची पहिली आज्ञा आपल्याला सांगितली. पण आज आपल्याला काय दिसते? खोट्याची दुनिया दिसते. कुठेही तुम्ही जा तिथे सगळं खोट्यावर आधारित आपल्याला दिसतं आणि जिथे खोटं आहे ना तिथे ते डळमळीत असतं, त्याचा पाया भक्कम नसतो. आज आपण अनेक व्हिडिओ व्हॉट्सअपवर बघतो की मोबाईल मध्ये डोकं घालून बसलेले आहेत अधिकारी, पण फॉर्म द्यायला त्यांना वेळ नाही आणि आम्हाला कामं आहे असं सांगितलं जातं. म्हणून असे बरेच व्हिडिओ आता येत आहेत. मग असं जर आपण वागलो तर आपली नीतिमत्ता काय राहील? म्हणून नेहमी सत्य बोला. नोहे गाबाळाचे. अव्यवस्थितपणा म्हणजे हे असत्य आहे. आणि सत्य हे कसं असतं हो? सत्य हे नेहमी जिंकतं बघा. सत्याचा नेहमी विजय होतो. कारण म्हणून आपलं भारताचं ब्रीद वाक्य काय आहे? सत्यमेव जयते. पण मनुष्याला एकदा खोटं बोलायची सवय लागली की ती अत्यंत घातक होते. आणि दुसरा तोटा म्हणजे खोटं बोललं ना की ते लक्षात ठेवावं लागतं. कारण ह्या माणसाजवळ जर आपण एक बोललो आणि दुसऱ्या माणसाजवळ जर दुसरं चुकून गेलं, आता तू तेव्हा तसं बोलली होतीस, म्हणजे ते लक्षात ठेवावं लागतं. पण सत्य हे एकच असल्यामुळे ते लक्षात ठेवायला लागत नाही. म्हणजे हा सुद्धा फायदा आहे की नाही त्याचा. म्हणून नेहमी सत्य बोलावं. मग हे काय म्हणताय की ऐसे ऐकारे सकळ भरा शुद्ध टाका मळ. मनातला जो मलिनपणा आहे हा मलिनपणा षट्रिपूंमुळे आपल्यामध्ये येतो. तो मळ हा तुम्ही टाकून द्या, तेव्हाच तुम्ही तुमच्या हृदयामध्ये मनामध्ये चांगल्या गोष्टी भरून तुम्हाला ठेवता येईल. मग बोले तीक्ष्ण उत्तरे. तुकोबा म्हणतायत की ह्या अभंगामध्ये मी तुम्हाला तीक्ष्ण उत्तर बोलतोय. पण कशासाठी? पुढे व्हावयासी बरे. बरे म्हणजे चांगलं बरं का. त्यावेळी मी एके ठिकाणी कीर्तनाला गेले ते आणि पहिल्यांदाच मी उत्सव घेतला होता रामनवमीचा. होळी मी 10 दिवस करायची. आणि मग असं आपल्याला वाटतं ना की काय लोकांचा अभिप्राय आहे. तर कोणी काही सांगायला तयार नाही किंवा त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही कीर्तन आवडतायत नाही आवडतायत. शेवटी मी ज्यांनी माझी कीर्तन ठेवली त्यांच्या बहिणीला विचारलं, तर म्हणे बरी होत आहे. तर मला म्हणजे आपण बरी म्हणजे ठीक आहे असं वाटतं ना, पण त्यांच्या मते बरं म्हणजे चांगलं. तसं पुढे व्हावयासी बरे. तुमचं जीवन चांगलं होण्यासाठी मी तुम्हाला आता तीक्ष्ण उत्तर बोलतोय. जसं एखादा बाप मुलाचं भलं व्हावं म्हणून जसं बोलतो आणि त्याला योग्य मार्गावर आणतो, तसं तुकोबा इथे म्हणताय की बोले तीक्ष्ण उत्तरे. आता तुम्हाला त्याचं वाईट वाटेल, पण मी हे तुमचं बरं व्हावं, आयुष्य चांगलं जावं म्हणून बोलतो. आणि तुका म्हणे बरे घडे देशोदेशी चाले कोडे. आता कोडे म्हणजे पेपरात येतो ते नाही. कोडे म्हणजे कोड कौतुक ज्याला आपण म्हणतो. म्हणजे तुम्ही जर सत्यवादी असाल तर तुमचं देशोदेशी तुमचं कोड कौतुक होईल अशी ग्वाही सुद्धा तुकोबा पुढच्या चरणामध्ये देतात. म्हणून आपण नेहमी सत्य बोलावं.
असं सांगितलेलं आहे. म्हणून समर्थ सुद्धा म्हणतात, बरे सत्य बोला यथा तथ्य चाला. काय म्हणताय की तुम्ही बरे सत्य बोला, जसं बोलाल तसंच तुम्ही वागा. पण असं आपल्याला घरात दिसत नाही. अहो, मुलांना आपण सांगतो की खोटे कधी बोलू नये, पण आपण वागतो का हे आपण आत्मपरीक्षण करत नाही. की रविवारचा दिवस आहे आणि सगळे घरात जमलेले आहे आणि नको असलेला मित्र खिडकीतनं दिसतोय. आता याला तो आला की 2 तास खाणार आहे हे सगळं माहिती असतं. म्हणून तो आपल्या मुलाला काय सांगतो, छोट्या जा त्यांना सांग की बाबा घरात नाहीये. आणि ते लहान मूल निरागस असतात. अहो, दार उघडतो, कारण त्यांनी बेल वाजवली, दार उघडतो आणि तो सांगतोय बाबांनी सांगितलंय बाबा घरात नाही. म्हणजे तुम्ही हा संस्कार जर मुलांवर केला तर मुलांकडनं खरं बोलण्याची अपेक्षा कशी करता तुम्ही. म्हणून बरे सत्य बोला यथा तथ्य चाला. म्हणजे तुमची वाणी आणि तुमचं वागणं हे सारखं असायला पाहिजे आणि सत्याची कास कधी सोडायची नाही. म्हणजे आमच्या इथे परदेशी म्हणून राहतात आणि त्यांनी नवीन बंगला बांधला. पण आता घर बांधलं की पाण्याची लाईन मिळाली पाहिजे की नाही नगरपालिकेकडनं, पण ती काही मिळेना. कारण त्यांना टेबला खालून काहीतरी हवं होतं आणि त्यामुळे लाईन काही मिळेना. पण सत्याची कास धरणारे ते मिस्टर 2 वर्ष त्यांनी तशी काढली. टँकर बोलवून त्यांनी पाणी आठवडाभर ते वापरत असत. ह्याच्यात त्यांच्या पत्नीची पण साथ होती बरं. ती जर म्हणाली असती की मी काही असं वागणार नाही, तुम्ही द्या त्यांना काय हवं ते आणि माझी सोय होते. पण जर मी घर बांधलाय तर मला नळाची लाईन मिळाली पाहिजे हे सत्य आहे. त्याच्यासाठी ते 2 वर्ष झुंजले आणि एकही पैसा न देता ती लाईन त्यांना द्यावी लागली. म्हणून नेहमी सत्याची कास धरा तर पुढे हित होतं. म्हणजे आपण सत्य बोलायचंय. मग अशी घटना, जेव्हा एक 5-6 वर्षाचा 7-8 वर्षाचा मुलगा आणि आपल्या मामाकडे राहायला आला पुण्यामध्ये, आणि त्या पेशवाईच्या काळातली कथा आहे. आणि पेशवे तेव्हा रमणा गणपतीच्या इथे सगळ्या विद्यार्थ्यांना जे शिक्षण घेत आहेत, जे ब्राह्मण आहेत, त्यांना दक्षिणा देत असत. त्यावेळेचा 1 रुपया म्हणजे भरपूर होती दक्षिणा. म्हणून हा मुलाचा मामा काय म्हणाला की जा तू पण दक्षिणा घेऊन ये. पण हे त्या मुलाला रुचलं नाहीये. मामा म्हणाला म्हणून गेलाय, पण ती दक्षिणा हातात घेतल्यानंतर ते मनाला पटलं नाहीये आणि ती दक्षिणा पेशव्यांना परत दिलीये. की माझी अजून मुंज व्हायची हे त्यांनी खरं सांगितलंय, सत्य बोललंय. आणि ती दक्षिणा पेशव्यांना परत दिली. आणि हा मुलगा कोण तर रामशास्त्री प्रभूने. ती कायम सत्यवादी असणारे आणि ते सत्यवादी होते. म्हणूनच राघवा दादांना देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा सुनावू शकले. पुढे काय होणार आहे ते माहित होतं की आपण त्यांना देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा दिल्यानंतर आपल्याला न्यायाधीश पदाचा राजीनामा द्यायला लागेल, सोडून द्यायला लागेल. पण तरी सुद्धा सत्याची कास सोडायची नाहीये. हे ब्रीद त्यांनी आयुष्यभर पाळलेलं आहे. आणि त्याच सत्यवादी मुळे त्यांची आर्थिक परिस्थिती खूप छान नव्हती. म्हणून एकदा हळदी कुंकाला पेशव्यांनी शनिवारवाड्यामध्ये बोलवले गोपिकाबाईंना. आणि त्यांची ती मंगळसूत्र, कानात पुड्या आणि काचेच्या बांगड्या एवढंच त्यांची सांपत्तिक स्थिती असल्यामुळे जरा चार जणीत जायचं म्हणून चांगलं लुगडं नेसलेलं. आणि म्हणून त्यांनी दागदागिने त्यांना दिले. नको नको म्हणताना दिले, कारण आपल्या पतीला हे आवडणार नाही हे जाणून होतं. म्हणून ते त्यांनी घरी नेले, त्यांचा आग्रह पेशवेबाईंचा म्हणून. पण घरी आल्यानंतर मात्र
रामशास्त्रांनी सांगितल्याबरोबर ते दागिने परतही पाठवले. म्हणजे नेहमी सत्याची कास धरली तर ताठ मानेने तुम्हाला जगामध्ये हे वावरता येतं. देशोदेशी चाली कोडे हे जे गोवा म्हणतायत की आजही रामशास्त्री जाऊन किती वर्ष झाली तरी पण आपण त्यांचे गोडवे गातो, त्यांच्या कथा गातो. म्हणून सत्यवचनी माणसाने असायला पाहिजे. असाच एक मुलगा गुरूंकडे शिकण्यासाठी म्हणून गेलाय आणि गुरु त्यावेळेला तुम्ही कोण आहात वगैरे चौकशी करत असत. आज आपल्याला शाळेमध्ये काय दिसतं, वडील कुठे नोकरीला आहेत एवढं विचारतात नक्की, कारण या वयाची ऐपत आहे की नाही. पण त्या गुरूंनी त्यांना विचारलंय की तू कोण, तुझे आई वडील कोण. पण त्या मुलांनी सांगितलंय की खरं सांगू का गुरुदेव, मला माहिती नाही. माझी आई, फक्त मी आईचं नाव तुम्हाला सांगू शकतो. आणि माझी आई सुद्धा तिच्या तरुणपणी ही अनेक पुरुषांशी रत झाल्यामुळे तिला माझे वडील कोण आहेत हे तिला सुद्धा नक्की माहिती नाही. आणि हे त्या मुलांनी सांगितलंय. आणि तेव्हा गुरु म्हणाले की तू नक्कीच चांगल्या घराण्यातल्या आहेस, कारण तू सत्य सांगितलंयस. म्हणून त्याला शिक्षणासाठी आपल्या आश्रमात ठेवलंय आणि त्याचं नाव होतं सत्यवादी जावा. म्हणजेच आपण आपली माहिती सुद्धा आज आपण खोटं देतो आहोत. म्हणजे मी जेव्हा नुमवीमध्ये शिशु शाळेमध्ये नोकरीला होते, फॉर्म मध्ये जवळची जागा पत्ता दिलेला असतो आणि मूल राहिलं शाळेत की आम्ही त्या पत्त्यावर सोडायला जाणार ना. आणि मग तो मुलगा कुठेतरी सिंहगड रोड, धायरी, म्हणजे शाळा आहे अप्पावळण चौकात. म्हणजे हे खोटेपण हे तेव्हा दिसून येतं. असं प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला असं दिसतंय. म्हणून सत्य सदा बोलावे, सत्य सदा बोलावे, सांगे गुरु आणि आपुला बाप. सत्य सदा बोलावे, सांगे गुरु आणि आपुला बाप. खोटे भाषण करणे, खोटे भाषण करणे, सज्जन म्हणतात की महापाप. राम राम हरे हरे राम, राम 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 हरे हरे राम, राम राम म्हणून खोटे भाषण करणे सज्जन म्हणतात की हे महापाप. मग आपण पापाचं धनी व्हायचंय तर भरा शुद्ध आणि टाका मळ असं करायचं. म्हणून सत्य हे बोलणारा हा कायम स्वरूपी हा श्रेष्ठच असतो. म्हणून सत्य हे नेहमी आपण बोलत जावं. मग सत्याची कास धरणं, एकदा दोन, एक स्वप्न आणि एक सत्य अशी भावनांचं रूपक केलं. सत्य आणि स्वप्न. आता स्वप्न हे कशाच्या आधारावर असतं, कल्पनेच्या आधारावर असतं. त्याला काही मूळ असा पाया नाही. पण स्वप्न सत्याला म्हणजे आपल्या भावाला म्हणता येईल की मी श्रेष्ठ आहे. कारण चांगली स्वप्न बघितल्याशिवाय तुमच्या जीवनाची उन्नती होणार नाही. आणि सत्य हा भाऊ त्याला सांगतोय की जरी तुम्ही स्वप्न बघितली तरी त्याला सत्याचा पाया असल्याशिवाय तुम्हाला भरारी घेता येणार नाही. आता असा या दोघांमध्ये संवाद होतोय, वादविवाद होतोय आणि शेवटी आपल्या वडिलांकडे जातो. आणि ते वडिलांना सांगतात की कोण मोठं आहे, स्वप्न मोठं आहे का सत्य मोठं आहे, श्रेष्ठ कोण आहे. तेव्हा वडील दोघांकडे बघतात आणि हसतात आणि सांगतात की मी जे एक परीक्षा सांगतोय ते तुम्ही जो कोणी करेल तो मोठा आहे असं समजून. आणि मग झालं, वडिलांनी काय सांगितलं की ज्याचे हात आकाशापर्यंत पोचतील पण पाय धरणीला राहतील तो मोठा. आता स्वप्न आधी गेलंय, अहो आकाशाला हात पोचले पण पाय कुठे धरणीवर आहेत.
त्यामुळे त्याचं श्रेष्ठत्व दिसलं नाही. मग आता सत्य गेलाय. सत्य हे जमिनीवर ठामपणे उभं आहे, पण आकाशाला हात पोहोचत नाहीये. म्हणून पुन्हा आपल्या वडिलांकडे आले आणि मग वडिलांनी त्यांना सांगितलंय की दोघं तुम्ही एकत्र राहा. म्हणजे सत्याच्या खांद्यावर जर स्वप्न बसलं तर त्याचे हात आकाशाला पण पोचतील आणि पाय धरणीवर सुद्धा राहतील. असं स्वप्न आणि सत्य, म्हणजे स्वप्न हे सत्यात जर आणायचं असेल तर आपल्याला पाय जमिनीवर ठेवायला पाहिजे आणि स्वप्न हे नेहमी मोठंच बघायला पाहिजे. लहान लहान स्वप्न बघायची नाही. म्हणजे जेव्हा विवेकानंद स्मारक जेव्हा एकनाथजी रानडे बांधत होते आणि अनेक संकट त्याच्यामध्ये आली. बरं, ती त्यांची शताब्दी म्हणजे 70 सालापर्यंत ते बांधून व्हायला पाहिजे असं होतं आणि पैसा उभा नाही. अगदी टाटा बिर्लांकडे सुद्धा ते गेले, पण त्यांनी काय सांगितलं, आधी तुम्ही थोडं बांधा मग आम्ही तुम्हाला मदत करू. अहो, आमच्याकडे नाही म्हणून आम्ही मदतीला मागायला आलो. पण तेव्हा सगळे संघाचे अनुयायी एकनाथजींना म्हणत होते की अहो, म्हणजे पहिला खर्च निघाला होता, बजेट ते 40,000चं होतं. म्हणजे 40,000 आपण कुठून आणणार आणि कसं बांधणार ते. पण ते म्हणाले की अरे, स्वप्न तरी चांगली बघा, ते बांधायचं. म्हणजे तुम्ही जर स्वप्नच चांगली बघितली नाही तर ती सत्यात अवतरत नाही. आणि पुढे या एकनाथजींनी काय केलंय की कोणाकडेच आपण मदत मागायची नाही. म्हणून प्रत्येक भारतीय वासियाला असं वाटलं पाहिजे की ते आपलं स्मारक आहे. म्हणून त्यांनी 1 रुपयाची पावती काढली, म्हणजे पावती तयार केली आणि त्याच्यावरती होणार विवेकानंद स्मारक कसं आहे त्याचं चित्र, विवेकानंदांचा असा त्यांच्या जो छबी आहे ती फोटो त्याच्यावरती आणि एक खाली विवेकानंद स्मारक वगैरे असं ते लिहिलेली अशी 1 रुपयाची पावती. आणि 1 रुपया सहज गरीब सुद्धा देऊ शकतो. आणि असं करून या टाटा बिर्ल्यांकडे त्यांना जायची वेळच आली नाही. इतका पैसा जमा झाला. आणि ह्या पावतीचं असं महत्व सांगितलं जातं की एका बाईनी म्हणजे एका मुलीनी कॉलेज जीवनामध्ये 1 रुपयाची पावती काढलेली होती आणि ती बाई आता मोठी झाली आहे. आणि या संघाकडून काही माणसं त्या बाईंच्या यजमानांकडे आली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही आमच्या इथे विवेकानंद स्मारकाचा जो वर्धापन दिन आहे तिथे तुम्ही बौद्धिक देण्यासाठी याल का. तर हे त्या बाईंनी ऐकलं आणि ती म्हणाली अहो, ते विवेकानंद म्हणजे एकनाथजी रानडेंची 1 रुपयाच्या पावतीचा काही संबंध आहे का हो इथे. तर म्हणे हो ना, त्याच केंद्रामध्ये आम्ही यांना बोलवायला आलो. आणि मग तिने ती पावती जतन करून ठेवली ती बरं का. आणि ती पावती ते आपल्या मिस्टरांना दाखवते यजमानांना आणि ती सांगते की तुम्ही या ठिकाणी जा, की मी इथे अत्यवस्थ असले तरी तुम्ही तिथे गेलात तर मला जास्त आनंद होईल, माझं काय व्हायचं ते होऊ दे. म्हणजे प्रत्येक 1 रुपयाच्या पावतीमागे असा दृढ विश्वास आपल्या भारतीयांचा होता. म्हणून स्वप्न नेहमी चांगली बघावी, मोठी बघावी, पण त्याला सत्याचा पाया असायला पाहिजे. म्हणून असं जर आपण वागलो तर आपले सुद्धा देशोदेशी हे कोड कौतुक होणार आहे. आज विवेकानंद केंद्र बघायला किती पर्यटक येतात परदेशातले सुद्धा. म्हणून एकनाथजींनी ते स्वप्न बघितलं आणि ते सत्यात आहे. म्हणून आपण नेहमी सत्याचा वाली व्हायला पाहिजे. म्हणून गांधीजींनी सुद्धा सत्याचे प्रयोग हा त्यांचं पुस्तक आहे. किंवा आपल्या एका पदामध्ये असं म्हटलेलं आहे, महामंत्र हा भारतीयांचा सत्यमेव जयते जयते सत्यमेव जयते जयते सत्यमेव जयते. स्वप्नात
की स्वप्नात जिथे दिले मनाने. हरिश्चंद्र तारामतीची कथा आपल्याला माहिती आहे की हरिश्चंद्र हा किती सत्यवादी आहे याचं वर्णन देवसभेमध्ये नारद मुनी करतात. आणि हे विश्वामित्रांना विश्वामित्रांना पटलं नाही आणि ते म्हणताय की शक्यच नाही, असा मनुष्य भूतलावर असणं शक्य नाही. तेव्हा वसिष्ठ सुद्धा म्हणताय की हरिश्चंद्र हा कधी सत्यवादीपणा सोडणार नाही. जर त्यांनी सोडला तर माझं 5 पट पुण्य मी तुम्हाला देईन. दुर्वासांना सांगतात वसिष्ठ. आणि दुर्वासांनी दिले. विश्वामित्रांनी ती त्यांची परीक्षा घ्यायची ठरवली हरिश्चंद्राची. आणि वृद्ध माणसाचं रूप घेऊन राजवाड्यामध्ये आले आणि त्याला सांगतायत की जे तू मला स्वप्नात दान दिलंयस ते मी घ्यायला आलो. आता ही सगळी मायाच होती, पण तरी सुद्धा स्वप्नात दिलेलं दान हे हरिश्चंद्रांनी त्यांना दिलंय. पाणी सोडलंय सगळ्या राज्यावरती. तर हे म्हणताय की दक्षिणा कुठे वरती, दानाशिवाय दक्षिणेशिवाय दान कसं काय घेऊ मी. तर मला तू औट भार सोनं द्यायला पाहिजेस. बरं हे सुद्धा तुझ्यात, आता ते सगळं मला दिलंयस तू खजिना, मग तुला ह्यातलं सोनं देता येणार नाही. म्हणून लज्जा रक्षणापुरते तुम्ही वस्त्र घालून तुम्ही इथून निघून जायचं. पण तरी सुद्धा हरिश्चंद्रांनी काहीही चकार शब्द बोलले नाहीये. आज जागेपणी दिलेलं वचन इकडचं इकडे करतात, पण स्वप्नात दिलेलं वचन हे सत्य करणारा हरिश्चंद्र तारामतीची सुद्धा साथ होती त्यांना. आणि पुढे सुद्धा अनेक संकट त्यांच्यावरती या विश्वामित्रांनी घातलेली आहेत, पण त्यातनं सुद्धा ते पार करून काशीला गेले आणि बाजारामध्ये स्वतः उभं राहून आमचा लिलाव करतोय असं म्हणून 2.5 भार हे सोनं त्यांनी घेतलंय आणि ते त्या वृद्धाला म्हणजेच विश्वामित्रांना मिळालं. पण तरी सुद्धा संकट थांबलेत का हो. असा मनुष्य देईल समजा, पण म्हणून त्यांचा मुलगा जो रोहित तो सुद्धा मरण पावला. हे सगळं त्यांनी केलेलं आहे विश्वामित्रांनी. संकट आणलेत पण तरी सुद्धा सत्य सोडलं नाही. आणि ती तारामती त्याला घेऊन त्या वनकर्णिका घाटावर गेली. तिथे प्रेत जाळण्यासाठी डोंबाचं काम करणारा हरिश्चंद्र होता. कुठलंही प्रेत जाळताना पैसे घेतल्याशिवाय जाळायचं नाही. आता हिच्याकडे पैसे नाही, त्यांच्याकडे पैसे नाही. आणि विश्वामित्र हिला सांगतायत की तू रात्री लक्ष ठेव, नाही तर डाकिणी येतात आणि खाऊन टाकतात मेलेल्या मुलांना, म्हणून तू देवळात बस असं सांगितलंय. आणि तिला बेशुद्ध करून तिच्या अंगाला रक्त मांस लावलाय आणि गावामध्ये चर्चा केली आहे की देवळामध्ये डाकीण बसली आणि ती मुलाला खात बसली. इतकी संकट आणली पण तरी सुद्धा सत्य सोडलं नाही. म्हणून हरिश्चंद्र तारामती विश्वाभूषण. आज सत्याची गोष्ट निघाल्यानंतर राजा हरिश्चंद्र ह्याचं का नाव आपल्या पुढे येतं, ते तेवढ्यासाठी येतं. आणि त्यांच्याच कुळातला पुढे आमचे रामराय की 14 वर्षे तपोवनाची गोष्ट साध्या वचनाची. पण तरी सुद्धा जे वचन दिलंय ते आपण पाळायचंय असं वागणूक आमच्या रामरायांनी केली. म्हणून आजही रामायणाचे कार्यक्रम का होतात की रामाचे रामायण ही जगास जागविते. आपण नुसतं रामायण ऐकायचं नाहीये, तर ते आपल्यामध्ये आत्मसात करायचंय, आचरणात आणायचंय. असं हे रामप्रभूंचं. म्हणून सत्यमेव जयते हा जो आपला मंत्र आहे तो सत्य आहे. मग आता हे सत्य सांगा असं आपण बरंच वेळ ऐकलो, पण हे सत्य सांगताना सुद्धा काही अटी घातलेल्या आहेत. त्या अटी म्हणजे काय, ते सत्य नेहमी कटू असतं असं आपण म्हणतो, पण ते सत्य
हे लोकांचं मन न दुखावेल असं बोलायचं, असं सांगायचं. येईल आपल्याला सांगता. म्हणून माऊली म्हणते, साच आणि मवाळ मी तुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. अहो ते बोलणं सुद्धा असं अमृतासारखं असायला पाहिजे की समोरच्याचं मन दुखवता कामा नये. असं सत्य बोलायचं. म्हणून माझ्या वडिलांची एक गोष्ट सांगते की माझे वडील कोणाला दुखवायचे नाही. म्हणजे त्यांची मावशी त्यांना धर्मराज असं म्हणत असेल आणि समोरच्याला समजा सांगायचे की तू ह्या गोष्टीला लायक, म्हणजे नालायक असं म्हणायचंय, पण नालायक म्हणलं तर समोरच्या माणसाला राग येतो. मग लायक नाहीयेस असं म्हटलं तर जरा तरी बरं. तर आणि त्यांचं गणित अगदी छान होतं की झोपेत सुद्धा ते बोलताना बेरजा करत असत, इतकं त्यांचं गणित छान होतं. आणि त्यांची एक गोष्ट सांगते की तेव्हा कॅल्क्युलेटर नवीन आला होता आणि ते लिखाणाचं काम एका कंपनीमध्ये करायला जात असत. तर त्यांची मुलगी ती म्हणाली, काका आता हे कॅल्क्युलेटर आलाय, आता तोंडी बेरजा करायला नको. दादांनी पैस मारली तिच्याशी की तू त्याच्यावर बेरीज जास्त लवकर करतेस का मी तोंडी बेरीज करते. आणि दादा आमचे जिंकलेले तोंडी बेरजा, म्हणजे पूर्ण लेजर असतं त्याच्यात जवळजवळ 30-35 तरी संख्या असतात. तर असे आमचे वडील हे समोरच्याला जर गणित आलं नाही तर ते असे काय म्हणायचे, अरे धेनू वल्लभा, म्हणजे काय वल्लभा. पण धेनू वल्लभा म्हणलं की समोरच्याला पटकन कळत की काय म्हणतात आपल्याला. म्हणजे साच आणि मवाळ, मी बोलायचंय तुम्हाला जे सांगायचे तेच सांगा, पण ते चांगल्या तऱ्हेने जर तुम्ही सांगितलं तर समोरच्याचं मन दुखावलं जात. म्हणून सत्यम ब्रूया प्रियम ब्रूया. तुम्ही सत्य पण बोला पण ते प्रिय असं बोला. आणि असं जरी असलं तरी सुद्धा असं सांगितलेलं आहे की कुठे कुठे सत्य बोललं तर त्याचा वाईट परिणाम होतो. म्हणजे सत्य कोणी बोलायचं नाहीये, डॉक्टरने सत्य नाही बोलायचे त्या पेशंट समोर. आता काय होईल, जो 6 महिने जायचा तो त्याच दिवशी खलास होईल. म्हणून त्यांनी सत्य बोलायचं नाही. मग ते तुम्ही त्यांच्या नातेवाईकांना सांगा, पण त्या माणसाला तुम्ही उभारीच दिली पाहिजे असं डॉक्टरचं बोलणं असायला पाहिजे. म्हणून डॉक्टर सुद्धा कसा असायला पाहिजे की त्याला बघितल्यानंतर अर्ध दुखणं रोग्याचं गेलं पाहिजे. किंवा ज्योतिषांनी खरं नाही सांगायचंय ना, सांगायचं का तर मरून जाईल. मधुकराची गोष्ट आपल्याला माहितीये, समर्थांची शिष्य की त्याला भिक्षा मागवण्यासाठी पाठवलं आणि समर्थाची या सेवका वक्रप आहे हा श्लोक त्यांनी म्हटलाय. आणि त्याला त्या जोशींना असं वाटलं की हा कोण आता मोठा समर्थ आला, म्हणून त्या मुलाला आत बोलवलंय. आणि बोलता बोलता जन्मवेळ जन्मगाव विचारून घेतले, कुंडली मांडलीये आणि सांगतायत उद्या दुपारच्या आत तुझा मृत्यू आहे. आता ते 8-10 वर्षाचं पोर अहो घेऊन गेलं, थरथर थरथर कापायला लागलं. समर्थांनी सांगितलंय म्हणून भिक्षा मागून समर्थांनी पुढे ठेवले. पण त्याचा चेहरा मोहरा बघितलाय आणि समर्थ म्हणतात, काय झालं बाळा, सगळं सत्य सांगितलंय बरं मधुकरांनी. आणि मग समर्थ म्हणाले, असं सांगितलंय का त्यांनी, बरं आता आपण आता जेव्हा त्या मुलाला ताप भरला, बडबडायला लागलाय की आईला सांगतोय की आई समर्थ माऊली माझी चांगली आहे ग, पण तुझी माझी आता भेट होणार नाही. असं होतंय, अंगामध्ये ताप भरलाय. पण समर्थांनी त्याची रात्रभर सेवा केली बरं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी समर्थ त्याला उठवतायत आणि म्हणतायत, बाळ आता स्नान करून घेऊ, आज शनिवार आहे ना. आता हा मधुकर म्हणतोय मरायचंच आहे ना, मग कशाला स्नान करा, लहान वय. अरे पण मरायचे तर सुचिरभूत होऊन मर. म्हणून स्वतः समर्थांनी आपल्या मांडीवर घेऊन त्याला स्नान घातलं. मग थोड्या वेळाने त्याला म्हणतायत की जरा मी खिचडी केली ती खा. आता मरायचे तर कशाला मी जेवू, अरे भरल्या पोटी मर ना. पण गुरु माऊलींनी त्याला धीर दिलाय. आणि मग त्याचं जेवण झाल्यानंतर समर्थ माऊली काय म्हणते की काल तू रात्रभर तापाने खटखटला होतास,
तुला मी पाण्याच्या घड्या डोक्यावर ठेवल्या, तुझ्या बडबडीने मला झोप आली नाहीये आणि त्यामुळे आता मी झोपणार आहे आणि तू माझे पाय चेपत बसायचे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव की ह्या घोंगडीवरनं बाजूला जायचं. आता पाय चेपत बसलाय. जोशांनी सांगितल्याप्रमाणे यमदूत आलेत, पण ते बोलवतात तरी गुरु माऊलींनी सांगितलंय घोंगडी सोडून जायचं नाही. गेला नाहीये म्हणून यमदूत जात आहेत. प्रत्यक्ष यम येतोय प्राण घेण्यासाठी, पण तरी सुद्धा यमदूताला सुद्धा त्याला नेता आले नाही. आणि काळ आला तरी वेळ गेली की काळ तुम्हाला नेत नाही. त्याप्रमाणे यम निघून गेलाय आणि समर्थ जागे झाले. अरे तू अजून इथेच गेला नाहीस. पण समर्थांनी पुन्हा त्याला सांगितलंय की आता त्या जोशांकडेच भिक्षा मागायला जा. मला भीती वाटली. आणि ह्या छोट्या मधुकराला काय वाटत होतं की ह्या घोंगडीमध्ये जादू आहे. गुरु माऊलीचं सामर्थ्य हे कळत नव्हतं बालवयात. म्हणून तो विचारतो मी भिक्षा मागायला जाईन, पण ही घोंगडी बरोबर घेऊन जाऊ का. समर्थ म्हणतात सामर्थ्य कशात आहे. म्हणजे पुढे ते जोशी जेव्हा मधुकराला म्हणाले तुझ्या एकदा गुरुला भेटायलाच पाहिजे, तेव्हा तो म्हणतो एकदा कशाला, आत्ताच चला ना. कारण घोंगडी बरोबर होती ना, बळ आलेलं होतं. आणि मग जेव्हा समर्थांना ते जोशी भेटायला आले तेव्हा समर्थ म्हणताय की असं भविष्य सांगून लोकांना भिवण्यापेक्षा रामनाम मुखामध्ये घ्या. आणि मग ते पुढे शिष्य झालेले आहे. म्हणून असं सत्य ज्योतिषाने सांगायचं नसतं. तसंच जर खोटं बोलायचं असेल, त्याला सुद्धा खोटं बोललं तरी त्याला काहीतरी गोष्टी सांगितली आहे की आत्महित, म्हणजे आपलं हित होत असेल, दुसऱ्याचं हित होत असेल किंवा नर्म विनोद ह्याच्यामध्ये थोडस खोटं बोललं तरी चालतं. आपण म्हणतो ना प्रेमात आणि युद्धात काही चालतं. तसं एखाद्या मुलीचा जर विवाह चांगल्या घरामध्ये जमत असेल तर ती मुलगी कशी आहे अगदी तोंड धरून तिथे सांगायला जायची आवश्यकता नाही. कळेल त्यांचं त्यांना म्हणतो. पण तिचं जन्माचं जर हित होत आहे तर तिथे आपण खोटं बोललं तरी चालतं, त्याला दोष नाही. म्हणजे ते खोटं बोललं तरी तुम्हाला स्वर्ग प्राप्ती मिळणार आहे असं सांगितलेलं. पण हे सुद्धा करताना भगवंतांनी सुद्धा धर्मराजाला सांगितलंय ना. कारण द्रोणाचार्यांना माहिती होतं की धर्मराज कधी खोटं बोलणार नाही, तो सत्यवादी आहे. म्हणून जेव्हा अश्वत्थामा मेला असं युद्धामध्ये जेव्हा गवगवा झाला, कारण द्रोणाचार्यांचं त्यांनी ठरवलेलं होतं की मला जर दुःखाची बातमी कळली तर मी शस्त्र खाली ठेवी. म्हणून ते अश्वत्थामा मेला का असं विचारायला धर्माकडे आले. पण तेव्हा कृष्ण म्हणतायत आत्ता खरं बोलायचं नाही. म्हणून अर्ध सत्य भगवंतांनी बोलायला सांगितलंय. नरो वा कुंजरो, म्हणजे अश्वत्थामा मेलाय पण तो हत्ती मेलाय का माणूस मेलाय हे मला माहिती, म्हणजे हे अर्ध सत्य. म्हणून व्यवहारामध्ये वागताना सुद्धा अशी कृष्ण नीती जर कोणाचं भलं होत असेल तर केली तरी चालते. पण नेहमीच आपलं आयुष्य जे आहे ते सत्यवादीच असायला पाहिजे. कधीही आपला शब्द हा फिरवू नये. म्हणून आपल्या जर चांगलं भलं व्हायला हवं असेल, देशोदेशी कौतुक व्हायला हवं असेल, किंवा आपल्या जीवनाचे दृष्टांत लोकांनी कीर्तनात द्यायला हवे असतील तर आपण सुद्धा सत्यवादी असायला पाहिजे. कधीही सत्याची कास सोडायची नाही. कारण सत्य हा आपला धर्म सांगितलेला आहे. म्हणून सत्यानी वागा असं मूळ पद्यामध्ये आपल्याला सांगतात की सत्य आम्हा मनी नोहे गाभाळाचे. सत्य आम्हा मनी गाभाळाचे.
इकडे येतोय का? जगन्नाथपुरीचा प्रदेश येतो. आणि या जगन्नाथपुरीमध्ये एक विप्र होता. जगन्नाथपुरी राही विप्र. काय करायचं? आपण आता याच्यामध्ये जातो त्र्यंबकेश्वरला, आपण जेव्हा जातो इथे सगळे ब्राह्मण जवळ गोळा करतात, येतात बघा कुडावडी दाखवून की तुमच्या आजा पंजांनी आमच्याचकडे सगळे क्रियाकर्म केलेले आहेत. तसा हा ब्राह्मण हा जगन्नाथपुरीमध्ये राहत होता आणि सगळ्या यजमानांना त्यांचं पौरहित्य सुद्धा करत होता आणि त्यांचं आतिथ्य सुद्धा करत होता. म्हणजे त्यांना आपल्याच घरी उतरवायचं, त्यांचे जे काही विधी असतील ते करावे आणि त्यांना खुश ठेवावे की पुढच्या वेळी आले की ते आपल्याचकडे येईल. असा उदरनिर्वाहाचा त्यांचा हा पौरहित्याचा व्यवसाय होता. 4 मुलं पदरात आणि 4 मुलांच्या पाठीवरती झालेली कन्या, असा संसार त्यांचा होता. मनाने अत्यंत तृप्त होता. 4ही मुलगे कर्तनकार होते, मुलगी सुद्धा सुस्वरूप होती. आणि एक दिवस सहज आरशापुढे उभे राहिले आणि रुपेरी केस दिसल्या आणि मनात विचार येतोय की सगळं आयुष्य आपण हा व्यवसाय करण्यामध्ये घालवलं, आपल्या देहाचं सार्थक करण्यासाठी आपण काय केलं?
म्हणजे देवळात जायचं ते सुद्धा यजमानांसाठी, स्वतःच्या दर्शनासाठी, देवाच्या दर्शनासाठी जायचं हा हेतू नसायचा. आणि असं आल्यानंतर असं वाटलं की जगन्नाथपुरीचा जो भगवान आहे तो मूळचा वृंदावनचा आहे. मग ते वृंदावनचं त्याचं रूप आपल्याला बघायला मिळेल का ह्या आयुष्यामध्ये. आणि ज्यांनी त्या सगळ्या लीला यमुना काठी केली त्या जलाचा स्पर्श सुद्धा आपल्याला मिळेल का असं मनामध्ये येतोय. आणि ठरवतोय की आता आपण जगन्नाथपुरी सोडून वृंदावनची यात्रा करायची. आणि मनाचा विचार पक्का झालाय. दुसऱ्या दिवशी सकाळी मुलांना बोलवलं आणि मनीचा हेतू सांगतोय की मी आता वृंदावनला जायचा विचार केलेला आहे. बरं, पूर्वीच्या यात्रा म्हणजे तो साधक पुन्हा येईल का याची शाश्वती नाही. आणि म्हणून मुलांना 4 संबंधीच्या गोष्टी सांगतोय की एकमेकांना धरून राहा, एकमेकांमध्ये तूट पडू देऊ नका, शेजारी पाजारी यांच्यापासून लांब राहा आणि आपला योग्य तो व्यवहार करा आणि आपलं आयुष्य सुखामध्ये घालवा. बहिणीकडे लक्ष द्या असं सांगितलंय. आणि सामानाची बांधा बांधली, बळकटी बांधले, पाण्याचा चंबू घेतलाय, एक काठी घेतली. आणि मनात विचार येतोय की एवढं सगळं सामान आपल्याला उचलेल का. आपण आता वृद्ध झालेलो आहोत. बरं, चोर लुटारू मध्ये आपले आले तर आपलं स्वसंरक्षण सुद्धा आपण करू शकत नाही. मग जर कोणी मदतीला असेल तर असा मनात विचार येईला. आणि तेवढ्यामध्ये तेथे आला एक तरुण, तेथे आला एक तरुण, सदा चलणी आणि नम्र, विद्याधर हे नामाभिधान, सांगे येईन तुम्हास दे. त्या ब्राह्मणाच्या पाया पडल्या आणि तो म्हणतोय की मी विद्याधर नावाचा ब्राह्मण आहे. अजून माझं लग्न वगैरे झालेलं नाही, पाश नाही, मी एकटा सडापटीक आहे. मी तुमच्या बरोबर येऊ शकतो आणि वृंदावनला जाण्याची माझी सुद्धा इच्छा आहे. काय इच्छा आहे? जेव्हा मी माझ्या गुरूंकडे शिकत होतो त्यावेळेला मी भागवत कथेचा अभ्यास करताना त्याच्या ज्या बाललीला आहेत त्या बाललीला वाचून, ऐकून, शिकून माझ्या मनात सुद्धा अशी इच्छा आहे की त्या भगवंताला वृंदावनामध्ये जाऊन त्याचं दर्शन घ्यावं. आणि असे दोन्ही हेतू माझे आहेत की माझीही यात्रा तुमच्या बरोबर होईल आणि झाली तर माझी तुम्हाला मदत होईल. आणि मग त्या ब्राह्मणाला ते पटले आणि त्यालाही घेऊन विद्याधरला बरोबर घेऊन हे दोघे सकाळी निघाले. मजल दर मजल करतायत, मुखाने नामस्मरण करतायत. आणि दुपारची वेळ झाली. बरोबर घेतलेला शिधा आता ह्या आजोबांना करायला नको म्हणून त्यांनी 3 धोंडे मांडले आणि त्याची खिचडी केली. यांना पानात गरम गरम खिचडी वाढली. एवढे थकलेले होते की त्यांना असं वाटलं वा बरं झालं हो हा आला, आपल्याला अगदी आयत समोर जेवायला मिळालं. आणि मध्ये ते आजोबा आजारी पडले, त्यांची सेवा शुश्रूषा करावी, त्यांना धरून न्यावं, असं करत करत ही 2 जण आलेली आहे.
आणि वृंदावनला आले आणि मंदिरामध्ये गेले आणि ते भगवंताचं साजिर गोजिर रूप बघितलंय आणि मनात येत आहे देहुंडा चरणी देहुंडा चरणी देहुंडा चरणी वाजवितो वेणू देहुंडा चरणी वाजवितो वेणू गोपिका संगे वाजवितो वेणू वाजवितो वेणू भगवंताचं दर्शन घेतलंय दोघांनी अंतःकरणामध्ये अत्यंत आनंद झाला आणि मंदिरातनं बाहेर येऊन बाहेरच्या एका पारावरती दोघं बसले आणि ह्या ब्राह्मणाच्या मनामध्ये असं आलंय की हा विद्याधर आपल्या बरोबर आला म्हणून आपली वृंदावनची यात्रा ही सफल झाली आणि म्हणून त्या विद्याधरला ते म्हणतायत झाले थोर उपकार तुझे झाले थोर उपकार तुझे हरिदर्शने झाली काया अरे तू बरोबर आलास ना म्हणून माझी ही यात्रा सफल झालीये माझी धन्य धन्य मला आज वाटलंय वेणीन ऋण तुझे दे वेणीन ऋण तुझे विद्याधर देवनी तुला कन्या राम 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 हरे हरे राम 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 हरे हरे राम 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 सीतापते राम हा विप्रवर म्हणतोय की विद्याधरा तुझ्या ऋणातनं जर मुक्त व्हायचं असेल तर मी तुला असं वचन देतो की माझी कन्या मी तुला देईन तुला माझा जावई करून देईन कारण मी तुझ्या सहवासात राहिले आणि तू किती सदाचरणी आहेस ते मी बघितले आणि होता होता मजल दर मजल करत हे दोघही पुन्हा जगन्नाथपुरी आले जगन्नाथपुरीला आले आणि घरी आल्यानंतर सगळेजण बोलतायत बसतायत आता विद्याधर आपल्या धर्मशाळेत गेले आणि हे विप्र जे होते ते आपल्या मुलांना सांगतायत की असं असं मी त्याला वचन दिलंय तेव्हा ते भाऊ नाही म्हणतात अहो त्याच्याकडे नाही घरदार पैसा द्रव्य नसे की घरदार नसे द्रव्य नसे घरदार नसे तेला कन्या कैसी द्रव्य नसे घरदार नसे तेला कन्या कैसी अन्न वस्त्र तिच्या अन्न वस्त्र आणि ह्या तरी गरजा पूर्ण व्हायला हव्यात की नाही तुम्ही असं वचन दिलंच कसं आणि म्हणून सगळ्या भावांनी नकार दिलाय आता मुलांपुढे या म्हाताऱ्याचं काही चालेल ना आता आज आपल्याला जावे म्हणून बोलवतील आज आपल्याला जावे म्हणून बोलवतील म्हणून हा विद्याधर वाट बघतो पण आता ते काही स्वतःहून बोलत नाही म्हटल्यानंतर त्यांच्या वचनाची आठवण करून देण्यासाठी हा त्यांच्या घरी आला आणि त्यांना सांगतोय की आजोबा तुम्ही मला असं वचन दिलं होतं ना की तुमची कन्या तुम्ही मला देणार आहात मी जावई करून घेणार आहात वडिलांना काही बोलू न देता ही मुलं पुढे आली आणि असं वडील बोललेच नव्हते सत्य इकडचं इकडे झालं ते असत्य झालं आता हा चिडला मी स्वतःहून म्हटलेलं नव्हतं तुम्ही म्हटलंय आता मी तुमच्यावर दावा ठोकीन मी पंचांकडे जाईन आणि तुमची तक्रार करीन असं सांगितल्यानंतर जा जा काय करतोस ते कर असं हे सगळे भाऊ म्हणाले आणि पंचांकडे गेले आता पंचांनी एकीकडे विद्याधरला उभं केलंय एकीकडे त्या म्हाताऱ्या आजोबांना उभं केलंय विप्राला आणि हा सगळी आपली हकीकत सांगतोय म्हणून पंचांनी ह्या आजोबांना विचारलंय
तुम्ही असं कधी म्हटलं होतं का? आता मुलांच्या दबावाखाली हे आजोबा म्हणतायत मी असं म्हणलेलंच नाही. आता पंचम निर्णय देणार कसे? साक्षीदार कोणी आहे का असं विद्याधरला विचारलंय. आणि मग साक्षीदार कोण? कारण बोलताना फक्त दोघच जण होते, तिसरा साक्षीदार नव्हता. आणि मग हा विद्याधर म्हणतो, हो मी साक्षीदार आणला तर मला तुम्ही द्याल का मुलगी? सदेईल साक्ष हरी सुजन हो, देईल साक्ष हरी सुजन हो, देईल साक्ष हरी. कारण हरी पुढे यांनी मला वचन दिलंय की तू माझ्या मुलीचा हात करा म्हणजे मला काही दिवसांची मुदत हवी आहे असं या विद्याधरांनी सांगितलं. आणि आता हा पुन्हा जगन्नाथपुरीहून वृंदावनला निघालाय. मुखाने नामस्मरण चाललंय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. आणि नामस्मरण करतोय. आणि 8 ते 10 दिवसात, कारण तरुण होता, गतिमानतेने गेलाय, कारण भगवंताला साक्षीदार म्हणून आणायचं. आणि भगवंताच्या देवळामध्ये गेलाय, भगवंताकडे उभा राहिलाय आणि म्हणतोय, भगवंता तो ब्राह्मण आपला शब्द फिरवतो, आपलं भाषण हे मृषा करतोय, असत्य आहे असं सांगतोय. मग अशा भक्ताला, अशा माणसाला तुझा भक्त म्हणावं का? एवढ्या आयुष्यभर त्यांनी तुझ्या इथे पूजा सांगितल्या, मग असं हे त्यांनी करावं? तू स्वतः तुझ्या कानांनी ऐकलेस ना त्यांनी काय सांगितलं ते, की ते मला त्यांची मुलगी देणार आहे, तर तुला मी साक्षीदार म्हणून न्यायला आलो. पण असं अहो मूर्ती ऐकते का? म्हणून धरण धरून बसलाय. 1 दिवस गेलाय, 2 दिवस गेले, 7 दिवस झाले, तरी भगवंताकडून काही हालचाल नाही. आणि मग मात्र आता जर तू माझ्या बरोबर आला नाहीस तर मी तुझ्या पायावरती मस्तक आपटून प्राण त्याग करीन, मी असा रिकाम्या हाताने जाणार नाही, असं दृढ वचन त्यांनी बोलल्यामुळे भगवंत तिथे प्रकट झाले मूर्तीमध्ये. आणि ते म्हणताय की मी तुझ्या बरोबर येईन, पण माझी काही अट आहे. भगवंता सगळ्या तुझ्या अटी मला मान्य आहे, आधी अट ऐकून. तेव्हा भगवंत सांगताय की मी तुझ्या पाठोपाठ येईल, तुला माझ्या पायातले नुपूर हे ऐकायला येतील, पण मागे वळून बघायचं नाही. हे मान्य आहे का तुला? मान्य आहे. आणि मग मुखाने नामस्मरण करतोय विद्याधर पुढे आणि भगवंत मागे. नुपुरांचा मंजूळ केली धरणी, नुपुरांचा मंजूळ केली धरणी, नादवंती धरणी गाणी, नादवंती धरणी गाणी, कधी येते मनोरथ चक्रपाणी, कधी पूर्ण मनोरथ चक्रपाणी,
आवाज येतोय, मुखाने नामस्मरण करतोय, मनामध्ये आनंदित झालाय की माझं प्रभूंनी ऐकलंय, आता माझं मनोरथ पूर्ण होणार आहे. कोण करणार आहे तर हा चक्रपाणी माझं मनोरथ पूर्ण करणार आहे आणि ती विप्रकन्या माझी राणी होणार आहे. कारण भगवंतानी साक्ष दिली की त्या ब्राह्मणाला ऐकावंच लागेल. अशी मनोराज्य करत हा निघाला. होता होता जगन्नाथपुरी जवळ दिसायला लागली. दृष्टिक्षेपात आलीये आणि अचानक घुंगरांचा आवाज नाहीसा झालाय. मनुष्य स्वभाव आहे, पटकन मागे वळून बघितलाय की भगवंत आतापर्यंत येत होता आणि कुठे गेला. तर भगवंत मागेच होता, पण जगन्नाथपुरीच्या जवळ समुद्र असल्यामुळे एवढी वाळू होती की भगवंताचे पाय त्याच्यामध्ये रुतले आणि त्या घुंगरांचा आवाज येईना. आता भगवंत तिथे स्थिर झालेत आणि ते म्हणतायत की तू मागे बघितलंयस त्यामुळे मी तुझ्या बरोबर आता येऊ शकत नाही. वाईट वाटलंय, पण भगवंता मी त्या ब्राह्मणांना आणि पंचाला घेऊन येतो, तोपर्यंत तू इथून हलू नकोस. आणि म्हणून धावत धावत भगवंताला अशी प्रार्थना केली आणि धावत 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 जगन्नाथपुरीमध्ये गेलाय आणि त्या पंचांना सांगतोय की माझा साक्षीदार आलेला आहे, फक्त तू इथे येऊ शकत नाही, तुम्हाला तिथे यावं लागेल. म्हणून तो ब्राह्मण, त्याचे 4 पुत्र, ते पंच आणि गावकरी, अहो कोणाचा विश्वास होता, कोणाचा विश्वास नव्हता. कसा काय परब्रह्म कसं काय येईल, वृंदावरून कृष्ण कसा काय येईल, म्हणून कोणी उत्सुकतेपोटी, कोणी श्रद्धेपोटी, असे करत करत सगळं गाव तिथे जमा झालं. आणि तिथे प्रत्यक्ष भगवान गोपाल कृष्णाचं दर्शन या सगळ्यांना झालं. सगळ्यांनी या भगवंताला वंदन केलंय. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय, भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय, असा त्याचा जय जयकार केलाय. आणि ते पंच भगवंता पुढे आले. भगवंता आपण इथपर्यंत साक्ष द्यायला आला, पण आता तुम्ही आम्हाला साक्ष सांगा की हा ब्राह्मण बोलतोय ते खरं आहे की हा विद्याधर बोलतोय ते खरं आहे. तेव्हा भगवंत म्हणतोय की विद्याधर बोलतोय ते खरं आहे. आता म्हातारा ब्राह्मण होता, तो असत्य ठरलाय आणि मग तो शरण आलाय भगवंता पुढे. त्यात नतमस्तक झालाय की भगवंता मी असत्य बोललो म्हणून तुला इतकं चालत यावं लागलं, म्हणून मला क्षमा कर. पण मुलांच्या दबावाने मी असत्य बोललो, खरं म्हणजे मी त्याला माझी मुलगी देईन असं त्याला वचन दिलेलं होतं. आणि मग पंचांनी निर्णय दिलाय की ह्या मुलीचं लग्न, यांच्या मुलीचं लग्न या विद्याधरशी होणार आणि विवाह ठरलाय. पण आता हे सगळे नगरवासी भगवंताला साकडं घालताय की भगवंता आपण इथे साक्ष देण्यासाठी म्हणून आला, तर आपण आता इथेच कायम वास्तव्य करावं अशी आमची इच्छा आहे. आणि म्हणून भगवंत म्हणताय ठीक आहे, मी आता मनुष्य रूपातनं मूर्ती रूपात जाणार आहे, तुम्ही मोठं इथे मंदिर बांधा. आणि तिथे मोठं मंदिर बांधलं गेलंय. म्हणजे जगन्नाथपुरीपासून जवळजवळ 19 किलोमीटर वरती हे मंदिर आहे आणि त्या मंदिराचं नाव आहे साक्षी गोपाल मंदिर. कारण साक्ष देण्यासाठी भगवंत आला म्हणून साक्षी गोपाल, म्हणून त्याची मूर्ती जी आहे ती दगडाची आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या शेजारी राधा पाहिजे म्हणून तांब्याची मूर्ती तिथे राधेची नंतर बसवलेली आहे. ही घटना आहे ती 11व्या शतकातली आहे. आजही तिथे जर गेला तर आपल्याला हे मंदिर बघायला मिळतं. म्हणजे देव प्रकट झाला, पण कशासाठी, तर साक्ष देण्यासाठी. आणि विद्याधरनी सुद्धा भगवंताला का साक्षी आणलं, तर त्याला माहिती होतं की सत्याचा वाली हा भगवंत आहे, म्हणून तो आपल्याला योग्य साक्ष देईल. म्हणून सत्यासाठी तरी भगवंत आपल्या बरोबर येईल, म्हणून सत्याची कास धरा, म्हणून सत्य आम्हा मुनी मोहे गाभाळाचे म्हणून. तुकाराम महाराज आपल्याला हेच सांगतात की कायम तुम्ही सत्याची कास धरा. विद्याधरनी सत्याची कास धरली म्हणून प्रत्यक्ष भगवंत त्याच्या बरोबर आला साक्ष देण्यासाठी.
नवे नवे अजूनही तो तिथे प्रकट झालेला आहे. म्हणून आपण सुद्धा जर सत्याची कास धरली तर आपलं सुद्धा पुढे आयुष्यामध्ये ते हितच होणार आहे. हेच आपल्याला मूळ पद्यामध्ये तुकोबा सांगतात.